गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मी मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता दुसरीचं मराठीचं लेक्चर घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला आजचा महत्वाचा तर कोणतं लेक्चर आहे मराठीचं? ध्येय अकॅडमी आय एम विनर तर्फे तुम्ही आय एम विनरच्या स्पर्धा परीक्षेला बसलेला आहातच. तर आजचा आपला पहिला घटक आहे तो उतारा वाचन व त्यावरील प्रश्न. आपला पहिलाच घटक आहे तो उतारा वाचन. तर काय करायचं आहे, कसं आपण उतारा वाचनावरील प्रश्न सोडवायचे असतात हे आज आपण आता काय करूयात बघूयात. पहिल्यांदा तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, नीट उतारा वाचता आला पाहिजे. जर आपल्याला एखादा सगळा पॉइंट उतारा व्यवस्थित वाचणे, उतारा नीट वाचणे, व्यवस्थित वाचणे, उतार्यात काही प्रश्न विचारलेत का ते चेक करणे, उतार्यामध्ये काही प्रश्न विचारले आहेत का हे आपण चेक करायचं आहे. त्याच्यानंतर उतार्यामध्ये संवाद आहे का तो चेक करूयात आपण. उतार्यामध्ये संवाद आहेत का ते चेक करायचं आहे. दुसरी गोष्ट, उतार्यामध्ये किती व्यक्तींचा समावेश आहे ते चेक करूयात. किती व्यक्तींचा उल्लेख केलेला आहे ते चेक करूयात. त्याच्यानंतर संवाद किंवा उतारा कुणावर आधारित आहेत, हे कुणावर आधारित आहे. चला तर या महत्वाच्या घटकांचा आज आपण इथं विश्लेषण बघूया, म्हणजे तुमचा उतारावरचा एक सुद्धा प्रश्न चुकणार नाही. आलं लक्षात सगळ्यांच्या? पहिला म्हणजे उतारा नीट वाचणे. अगदी आपल्याला वाचता आहे दुसरीला आलंच पाहिजे. उतारा वाचताना अगदी नीट वाचायचंय तुम्ही. त्याच्यामध्ये वाचतानाच काय करायचं, आपण आकलन करायचं आहे उतार्याचं. कशा पद्धतीनं की उतार्यामध्ये प्रश्न विचारलेत का, कशाबद्दल विचारलेत, कशासाठी विचारलेत हे आकलन करत जायचंय. आलं? उतार्यामध्ये एखादा संवाद आहे का, मग तो संवाद कोणामध्ये आहे हे आपण विचार करायचा. त्याच्यानंतर संवाद दोघांच्या मध्ये आहे का तिघांच्या मध्ये हे विचार करायचा. मग त्या उतारात एकूण किती व्यक्तींचा समावेश आहे हे आपण बघायचं आहे. उतार्यामध्ये एकूण किती व्यक्ती आलेली आहेत, आई आहे, मामी आहे, काकी आहे, दिदी आहे किंवा बहिणी आहेत किंवा मैत्रिणी आहेत, मित्र आहेत, हे विचार करायचे. एखाद्या लेखकाचं नाव असेल, एखाद्या थोर व्यक्तींचं नाव आलेलं आहे का ते चेक करायचं. उतारा कुणावर आधारित आहे हे बघायचं आहे आपल्याला. उतारा कुणावर आधारित म्हणजे एखाद्या पक्ष्यांवर आधारित आहे, एखाद्या झाडावर आधारित आहे, एखाद्या कोंबड्यावर आधारित आहे, एखाद्या व्यक्तीवर आधारित आहे. हे नीट आपण उतारा वाचत वाचत काय करायचंय, आकलन करून घ्यायचं आहे. ह्यालाच म्हणायचं उतारा वाचन व त्यावरील प्रश्न. आलं लक्षात? मग आपण नीट प्रश्न वाचणं गरजेचं आहे, प्रश्नांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. आता मी काय करणार आहे बघा, एक तुमचाच इयत्ता दुसरीचा एक धडा आहे झरीपाडा. तो झरीपाडा हा धडा मी तुम्हाला आता इथं त्याच्यावर जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचा एक थोडक्यात पॅरेग्राफ वाचून दाखवणार आहे. तुम्ही काय करायचंय, नीट ऐकायचंय. बघा कसा वाचायचा, कशा पद्धतीने वाचायचा. जर तुमच्या समोर प्रश्नचिन्ह आले असेल, पूर्णविराम आला असेल, उद्गारवाचक चिन्ह आले असेल, त्याप्रमाणे तुमचे वाचन कसे पाहिजे हे सगळ्यात महत्वाचे आहे. बघा उतारा क्रमांक 2 आहे आपल्या मार्गदर्शिका पुस्तिकेमध्ये. पहाटे पहाटे कोंबडा आरवतो, झरीपाडा जागा होतो, हिरव्यागार डोंगराआडून सूर्य उगवतो, सूर्योदयाबरोबरच डोंगर तांबूस किरणात न्हाऊन निघतो. सकाळ होताच सर्वजण आपापल्या कामाला लागतात. लोक विहिरीतून पाणी भरतात, शेतकरी गाडीला बैल झुंपून शेतावर निघतात. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू येतो. मुले मुली आंबील पिऊन सायकलवरून शेताला जातात. बघा अतिशय एका वेगळ्या अशा गोष्टीचं इथं वर्णन केलेलं आहे. ते आहे झरीपाडा गावाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही काय वर्णन केलेलं आहे, झरीपाड्याचं थोडक्यात निसर्ग दृश्याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. म्हणजे
पहाटे पहाटे तिथले लोक ओरडतात, उठतात. कशामुळं? पहाटे कशामुळे उठतात? कोंबडा आरवल्यामुळे. मग हिरव्यागार डोंगरावरून सूर्य सुद्धा उगवलेला असतो. किती छान निसर्गरम्याचा उल्लेख केलेला आहे की हिरव्यागार अशा डोंगरावरून सूर्य उगवतो. सूर्योदयाबरोबरच डोंगर तांबूस किरणात न्हाऊन निघतो. आता सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात न्हाऊन निघतो म्हणजे काय? सूर्याचा जो सकाळचा प्रकाश असतो तो डोंगरावर काय पडलेला असतो? पडलेला असल्यामुळं त्या डोंगराचा रंग तांबूस असा तिथं उल्लेख केलेला आहे. प्रत्येक जण काय असतात, लेखक कवी आपापल्या विचारानुसार तिथं काय केलेला उल्लेख केलेला असतो. पण आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारू शकतात ह्याचा या पद्धतीने आपण तिथं काय करायचं आहे? उल्लेख करायचा आहे. नेक्स्ट बघा, सकाळ होताच सर्वजण आपल्या कामाला लागतात. मग सकाळ झाली की जसे आपले आई वडील, आपले आई बाबा, आजी आजोबा कोण घरात असतात ते कसे आपल्या आपल्या कामाला लागतात, तशा प्रमाणे झरीपाड्यातील लोक सुद्धा आपल्याला कामातील लागतात. लोक विहिरीतून सकाळी पाणी भरतात. सकाळ सकाळी लोक काय करतात? विहिरीतून पाणी भरतात. शेतकरी गाडीला बैल झुंपून शेतावर निघतात. बघा, हे साधारणतः आपल्यासारख्या खेड्यातल्या लोकांना सुद्धा आपल्या तसंच असतं. विहिरीवर आपण पाणी आणायला लावतो सकाळ सकाळी, काहीतरी आपली न्याहारी करून लोक काय करतात? शेतामध्ये काय करतात? बैलगाडीला बैल झुंपून शेतावर जातात. बैलांच्या गळ्यातील आवाजाला कसा काय घुंगरांचा मंजूळ आवाज ऐकून सर्वत्र ऐकू जातो. मग सकाळ सकाळी झरीपाडा गावातले जे बैलगाड्या जातात, मग बैलांच्या गळ्यात काय असतं? घुंगरू जे बांधलेलं असतं त्याचा मंजूळ असा आवाज सगळ्यांना ऐकू येतो. आणि मुले मुली सायकल वरून काय करतात? आंबील पिऊन शाळेला जातात. आता सहसा आपल्या इकडे नाश्ता असतो, पीठ पोहे काय असेल ते, किंवा चपाती भाजी आपण खाऊन जातो. पण झरीपाडा गावातील मुले काय करतात? अगदी पौष्टिक असं आंबील पिऊन ते काय जातात? शाळेला जातात. आले लक्षात सगळ्यांच्या? मग ह्याच्यावर प्रश्न कसे विचारलेले आहेत बघा. पहिल्यांदा आपण काय मी सांगितलं होतं की झरीपाड्यामध्ये किती व्यक्तींचा समावेश आहे का? नाही. एका प्राण्याचा समावेश आहे, पक्ष्याचा समावेश आहे, तो म्हणजे कोंबडा. व्यक्ती म्हणजे मुले मुली फक्त उल्लेख केलेला आहे. संवाद काय ह्याच्यामध्ये नाहीये, तो व्यक्तींचा नाहीये. प्रश्न काय ह्याच्यामध्ये दिलेलेच नाहीये. किती व्यक्ती पण दिलेले आहेत. कविता कुणावर आधारित आहे? तर झरीपाडा गावावर आधारित आहे. प्रश्न ऐक नीट आहे का? पहाटे पहाटे कोण आरवतं? बरोबर, बऱ्याच मुलांनी छान उत्तर दिलेत. कोंबडा. म्हणजे एकदा दोन वेळा, मी पण सुद्धा काय केलेलं आहे, हा उतारा वाचताना 2 वेळा वाचायचा. मग तुम्ही तरी 2-3 वेळा नक्कीच वाचला पाहिजे. आणि त्यामुळे काय होतं, वाचल्या वाचल्या त्याचं उत्तर आपल्याला, प्रश्नाचं पर्याय उत्तर बघण्या अगोदरच आपल्याला काय होतं, त्याचे आपल्याला उत्तरे यायला लागतात. लक्षात? कोणाच्या गळ्यातील घुंगराचा आवाज हा मंजूळ सर्वत्र ऐकू येतो? बरोबर, बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज मंजूळ सर्वत्र ऐकू येतो. मुले मुली काय पिऊन शाळेला जातात रे? अरे वा, छान छान. मुले काय करतात? आंबील पिऊन, झरीपाडा या गावातली मुले आंबील पिऊन शाळेला जातात. कशावरून जातात? सायकलवर. तर दिलेल्या उतार्यामध्ये कोणत्या गावाच्या नावाचं वर्णन केलेलं आहे? दिलेल्या उतारामध्ये कोणत्या गावाच्या नावाचे वर्णन केलेले आहे सांगा बघू. बरोबर, झारीपाडा ह्या काय केलेलं आहे? गावाचं वर्णन केलेलं आहे. आलं लक्षात बाळांनो? म्हणजे उतारा वाचनावरचे बरेच मार्क जातात, कारण की उतारा वाचनावरचे प्रश्न हे सगळ्यात महत्वाचे असतात. प्रश्न नीट वाचला तर उत्तर तुम्हाला नीट समजतं होय का नाही हे सुद्धा तिथं उल्लेख केलेला असतो. आलं का लक्षात तुमच्या? आता नेक्स्ट अजून एक उतारा मी वाचन करणार आहे. त्या उतारा वाचन आपल्या इयत्ता दुसरीच्या मार्गदर्शिकेमध्ये उतारा क्रमांक 3 आहे. फक्त वाचन कसं करायचं आणि त्याच्यावरती नीट प्रश्न कसे बघायचे आहेत बघा. भारतात उंच पर्वत आहेत, घनदाट जंगल आहेत, लहान मोठ्या नद्या आहेत, नद्यांकाठी गावे आहेत, गावात लोक राहतात. भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात, ते वेगवेगळे सण साजरे करतात. भारतात वेगवेगळी पिके होतात, गहू,
तांदूळ, ज्वारी, बाजरी यांसारखे धान्य पिकतात. हरभरा, तूर, मूग, वाटाणा यासारखे कडधान्य पिकतात. केळी, डाळिंबे, संत्री, मोसंबी, केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे पिकतात. लोकांच्या आहारात तेथील तेथील धान्य, कडधान्ये, भाज्या, फळे असतात. भारतात अशी विविधता आहे. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. जनगण मन हे आपल्या भारताचं राष्ट्रगीत आहे. अतिशय सुंदर असं उतार आहे. आपल्या भारत देशावरून हा उतार आहे आणि भारतामध्ये आपल्या काय काय आहे, काय काय नाहीये हे आपल्याला बघायचंय. आता जर बघितलं तर तुम्हाला पिझ्झा, बर्गर, नूडल्स जे काही बाहेरून आलेले हे फॉरेनर जर बघितलं तर हे फॉरेनर सगळे हे फ्रूट्स आहेत. ते आपल्याकडचे नाही आहेत, कारण की आपल्याकडे पहिल्यापासून भाजी, भाकरी, भात, आमटी, त्याच्यानंतर हळूहळू पोहे, उपीट, आंबोळी, इडली असे पदार्थ यायला लागलेले आणि आपल्यासाठी पौष्टिक सुद्धा ते आहे. मग भारतामध्ये आपण जर पिझ्झा, बर्गर असं जर खायला लागलो तर आपलं काय होणार आहे की आपलं पोटदुखी म्हणा किंवा पित्ताचा त्रास होणार आहे. आपल्या मुलांना तरी त्रास होणार आहे. त्यामुळे ते आपल्यापासून मला तर असं वाटतं की कोटी लांब ठेवावं. पिझ्झा, बर्गर, नूडल्स, मॅगी हे सगळे पदार्थ तुम्ही फास्ट फूड आहेत ते सगळे बंद केले पाहिजे सगळ्या मुलांनी. आणि या उतार्यामध्ये किती छान वर्णन केलंय की आपल्या भारतात कोणकोणते पिके पिकतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे पिकतं. हरभरा, तूर, मूग, वाटाणा यांसारखी कडधान्ये पिकतात. आपल्यामध्ये सफरचंद, केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी सारखी फळे येतात. म्हणजे आपल्या लोकांच्या आहारात मोड आलेली कडधान्ये, भाज्या, फळे, भाज्या, धान्य यांचा उपयोग केला जातो. म्हणजे भारतात विविधता अशी आहे. भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे आणि जनगण मन हे भारताचं आपलं राष्ट्रगीत आहे. तर भारतामध्ये नदीकाठी आपल्या अनेक गावे वसलेली आहेत. तसेच या गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख सुद्धा लोक करतात. त्याच्यामध्ये मराठी लोक असतात, मल्याळम असतात, तेलुगू लोक असतात, कानडी लोक असतात, परत गुजराती लोक असतात. प्रत्येकाचे वेगवेगळे पोशाख असते तिथं आपल्याला नेमून दिलेले असतात. भारतामध्ये उंच पर्वत आहेत, घनदाट जंगल आहेत. म्हणजे पूर्ण भारताची माहिती 4-5 ओळीत का असताना आपल्याला इथं काय होते एक्सप्लेन होते, आपल्याला माहिती मिळते. म्हणजे जनरल नॉलेज मध्ये सुद्धा आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. मग आता याच्यावर विचारले जाणारे प्रश्न बघा. भारतात कोणकोणत्या गोष्टी आहेत? तर पर्याय काय आहेत बघा. पहिला पर्याय उंच पर्वत, दुसरा पर्याय घनदाट जंगल, तिसरा पर्याय मोठ्या नद्या, चौथा पर्याय सर्व पर्याय बरोबर. तर याच्यामध्ये काय येणार सांगा उत्तर? बरोबर, सर्व पर्याय बरोबर हे उत्तर बरोबर आहे असे येणार. कारण की भारतामध्ये उंच पर्वत आहेत, घनदाट जंगले सुद्धा आहेत, मोठ्या नद्या सुद्धा आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे हरभरा, तूर, मोसंबी, मूग. 1 नंबरचा पर्याय हरभरा, 2 नंबरचा आहे तूर, 3 नंबरचा आहे मोसंबी आणि 4 नंबरचा आहे मूग. सांगा बघू गटात कोणता पर्याय बसत नाही? बरोबर, मोसंबी हा पर्याय बरोबर आहे. कारण की बाकी हरभरा, तूर, मूग हे कडधान्य आहेत, मोसंबी हे फळ आहे. रिकाम्या जागा भरायचे. डालदाश हे आपले राष्ट्रीय गीत आहे. वंदे मातरम, हम होंगे कामयाब, जनगण मन यापैकी नाही. तर आपले राष्ट्रगीत कोणते आहे? राष्ट्रगीत हे आपले राष्ट्रगीत आहे कोणते? बरोबर, जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. आणि राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर वंदे मातरम हे आपले काय आहे? राष्ट्रीय गीत आहे. समजलं मुलांना? तर आज आपण काय बघितलेलं आहे? उतारा वाचन. त्यावरचे प्रश्न कशा प्रकारचे असतात, ते प्रश्न आपण कसे सोडवायचे, नीट कसा उतारा वाचायचा हे आज आपण बघितलेलं आहे. उतारा सुद्धा आपण आज घेतले, त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा आपण आज इथं घेतलेले आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोणतं आहे तर उतारामध्ये वाचन कौशल्य सगळ्यात महत्वाचं आहे. अंडरस्टँडिंग स्किल सुद्धा महत्वाचं आहे. आणि मग नीट जर तुम्ही प्रश्न वाचला तर तुम्हाला याच्यामध्ये उतारा वाचन मध्ये 1 सुद्धा मार्क. बऱ्याच मुलांचे गडबडीनं उतारा वाचतात, उतारा वाचतात, प्रश्नांचं नीट वाचलेलं नसतं. कडधान्याचं धान्य होतं, धान्याचं कडधान्य होतं, फुलाचं फळ, फळाचं फुल, अशा प्रकारे कन्फ्युज होतात मुलं. ते आपल्याला व्हायचं नाहीये. म्हणून आपण काय करायचं, नीट उतारा वाचन करायचं आहे. आणि आपण उतारा लिहायचंय. मराठीचा अभ्यास म्हणजे उतारा लिहायचा आहे, त्याचे प्रश्न लिहायचे आणि त्याच्या खाली तुम्ही उत्तर लिहायचंय. हा तुमचा
होमवर्क असणार आहे मराठीचा. आलं लक्षात? आता आपण इथंच थांबूया. 200 पानी वही घाला, त्याच्यामध्ये वरती लिहा उतारा वाचन, इयत्ता दुसरी, ध्येय प्रकाशन, आय एम विनर एक्झाम, आणि मग उतारा वाचन. उतारे सगळे लिहायचे, जेवढे जेवढे आपल्या अभ्यासाला आहेत तेवढे उतारे लिहायचे, त्याचे प्रश्न सुद्धा लिहायचे, आणि मग त्याच्या खाली तुम्ही त्याची उत्तर लिहायची. ओके, थँक्यू.